आज ना प्रचंड गोड खाण्याची इच्छा झाली होती, म्हणून ना मी इन्स्टंट असा एक पदार्थ बनवला आणि इतका भारी झाला होता ना, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. तर मस्त असे ना पोहे भाजून घेतले मी. एक साधारण अर्धी वाटी पोहे भाजून घेतले आणि ते छान मिक्सरला फिरवून घेतले, अगदी पावडर बनवून घेतली त्याची. त्यानंतर ना आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेतले, तुपामध्ये छान भाजले आणि जी काही पावडर बनवलेली होती ना पोह्यांची, ती सुद्धा आपल्याला त्या तुपामध्ये ड्रायफ्रूटसोबत भाजून घ्यायची आहे. आणि त्यामध्ये ना मंद आचेवरती हे भाजायचं. इतका खमंग छान वास सुटला होता ना या सगळ्यांचा. आणि पावडर ना याच्यामध्ये मिक्स करून छान त्याच्यामध्ये ना गरम गरम आपल्याला दूध घालायचं आहे आणि दूध घातल्यानंतर ना एक उकळी आणून घ्यायची आणि ढवळत उकळी आणायची मस्त अशी. आणि त्यानंतर ना त्याच्यामध्ये आवडीनुसार साखर घालायची. इतकी मस्त इन्स्टंट अशी खीर तयार होते ना. तो तुपाचा फ्लेवर, तो ड्रायफ्रूटचा फ्लेवर आणि पोह्यांचा खमंग त्याच्यामध्ये इतका छान उतरतो ना, एक नंबर लागते ही खीर. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर प्रमाणाचा विचार आला ना तर साधारणतः 3 चमचे पावडर होती जी पोह्यांची केली होती. अर्धा लिटरपेक्षा थोडंसं कमी दूध होतं आणि ड्रायफ्रूट्समध्येच ना मी इलायची पण घातलेल्या होत्या 2. त्याच्यामुळे फ्लेवर एक नंबर आलेला होता. घट्टपणाही तुम्ही बघू शकता आणि अशा पद्धतीने ड्रायफ्रूट्स वरतून टाकून ना एक नंबर लागते. एकदा नक्की ट्राय करा आणि आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.